पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधात मोर्चा काढण्यात आला। चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी हा मूक मोर्चा होता। आरोपीला फाशी देण्याची मागणी सगळ्यांनी केली। अनेक नागरिक बालगंधर्व चौकामध्ये जमले आणि त्यांनी या मूक मोर्चामध्ये सहभाग घेतला। हे दृश्य आपण बघतोय मूक मोर्चाची। नसरापूरमध्ये पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी हा मूक मोर्चा काढला गेला। नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सगळ्यांनी केली। पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय। पुण्यातल्या बालगंधर्व चौकामध्ये अनेक नागरिक एकत्र आले, या मोर्चात सहभागी झाले। फास्ट ट्रॅकच्या मार्फत त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, कायद्यामध्ये बदल झाले पाहिजे की अशी घटना करताना परत लोकांनी विचार केला पाहिजे। फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे आणि शिक्षेची अंमलबजावणी जास्त लवकर झाली पाहिजे। महिला सुरक्षित नाही आहेत असं आम्हाला वाटतं। अशा प्रकारची विकृत मानसिकता पुन्हा होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। कायद्याची अंमलबजावणी, कायद्यामध्ये बदल करायला हवेत आणि शिक्षेची अंमलबजावणी ही त्वरित व्हायला हवी, न्याय मिळायला हवा। पुन्हा कुठच्याही मुलीवर हा प्रसंग, तिच्या आई वडिलांवर हा प्रसंग येता कामा नये। हा मोर्चा फक्त आपल्याला न्याय व्यवस्थेला दाखवून द्यायचं होतं की समाज अजून जिवंत आहे। दुसरी गोष्ट, आज आपण शांतता मोर्चा काढला, मूक मोर्चा काढला। सरकारने फक्त एवढीच काळजी घ्यावी की या मोर्चांचं पुढे हिंसेमध्ये वळण होऊ नये, यासाठी सरकारने फक्त काळजी घ्यावी। आणि माझ्या चिमुकलीला आणि आतापर्यंत जे या लैंगिक अत्याचाराला बळी पडले त्या सगळ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, लवकरात लवकर कठोरातले कठोर फाशीची शिक्षा त्यांना करावी, असं मी सर्वांचं सरकारसमोर आणि प्रशासनासमोर निवेदन करतो।